आजच्या काळात एक मोठी समस्या म्हणजे आपण जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी. स्वामी समर्थ सांगतात, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धी नेहमी स्वतःचा फायदा शोधते, पण मन दुसऱ्यांचं विचार करतं. आज प्रत्येक जण स्वतःसाठी धावत आहे, स्वतःचं सुख शोधत आहे, पण खरा आनंद कुठे आहे हे आपण विसरलो आहोत. खरा आनंद दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आहे, कोणाला मदत करण्यात आहे, कोणाच्या आयुष्यात थोडासा प्रकाश देण्यात आहे. पण या जगात जगताना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे खूप सारे असतात, त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. हे वास्तव्य आहे. तुम्ही जितके चांगले असाल तितकी काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मन चांगलं ठेवा, पण स्वतःला कुमकवत बनवू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण काही लोक तुमच्या भावनांशी खेळतात आणि त्यातूनच त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे चांगुलपणा ठेवा, पण स्वतःचं संरक्षण करायला शिका. या जीवनामध्ये चांगले व्यक्तिमत्व होणं सुद्धा महत्त्वाचं आहे, पण त्यासोबत हुशार होणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द तुला बरंच काही सांगून जाणार आहेत. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांची शिकवण तुला बरंच काही शिकवून जाणार आहेत. फक्त तू आज स्वामी समर्थांच्या शब्दांकडे लक्ष दे. स्वामी समर्थांच्या नावाने केलेली सुरुवात प्रत्येक गोष्टीच्या अंतामध्ये आपल्याला आनंद देऊन जाते. तर बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आज माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. माणूस बाहेरून कसा दिसतो, त्याचे कपडे कसे आहेत, तो श्रीमंत आहे की नाही हे लोक पाहतात आणि त्यावरूनच त्याचे कौतुक करतात. पण जे सगळं बाहेरचं आहे ते तात्पुरतं आहे. खरा माणूस कसा आहे हे त्याच्या मनावरून कळतं. जर एखाद्याचं मन स्वच्छ असेल, त्यात कुणाबद्दल द्वेष नसेल, मत्सर नसेल, फसवणूक नसेल, तर तो माणूस खरोखरच महान आहे. आणि कलियुगामध्ये असं व्यक्तिमत्व भेटणं खूप कठीण आहे. आणि आज प्रत्येक स्वामी समर्थांचे शब्द तुला या जीवनातील एक खोल अर्थ शिकवून जाणार आहेत, एक खोल नक्की सत्य सांगून जाणार आहेत. आज फक्त दुर्लक्ष करू नकोस. अत्यंत महत्त्वाचे हे स्वामींचे विचार तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. पण त्यापूर्वी आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी महत्त्वाचे काम करू शकतोस. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. ती म्हणजे सध्याची काळ आणि या काळाची गरज, सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करून कसे ना कसे तरी आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना दूर करतो. आज आपण आपल्या कष्टाने आपल्याला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येत नाही. पण आज त्या लोकांचं काय, जे सध्याच्या काळामध्ये पूर्णपणे रिकाम्या हाती आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारची मदत नाही. एक सत्य घटना तुला सांगतोय. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी एका वेळच्या जीवनासाठी तरसतात. त्यांची चुकी काय आहे? आज त्यांच्या पुढे पाठी कोणी नाही. अपंग आहेत, अनाथ आहेत आणि नक्कीच हात नाही, पाय नाही, डोळे नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, खेड्यापाड्या ठिकाणी आपल्याला ही लोक पाहायला मिळतात. ही गरजू लोक पाहायला मिळतात. आज त्या लोकांची वेळ परिस्थिती वाईट असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करून सुद्धा त्यांना
लोकांना यश मिळत नाही, आज त्या लोकांना नक्कीच मदत करण्याची इच्छा मनामध्ये आहे. गेल्या बऱ्याच वेळापासून जो मुद्दा मी तुला सांगत आहे तो मुद्दा तुला आज सुद्धा सांगतोय, म्हणून नक्कीच या गोष्टीकडे लक्ष दे. जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही. आणि नियमितपणे तुला सांगत असतो, जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. या जीवनामध्ये चांगले कर्म आणि चांगले कृत्य तुला या आयुष्यामध्ये कधी रडवणार नाही. आज नक्कीच तुझ्या आयुष्यातील थोडासा आनंद त्या लोकांना देण्याचा प्रयत्न कर. तुझ्या आयुष्यामध्ये स्वतः स्वामी आनंद देतील. आणि नक्कीच महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, पण या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. तर अंगणा चव्हाण, लक्ष्मण निकम, प्रशांत पाटील या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की सध्याची वेळ आणि सध्याच्या काळामध्ये या लोकांना बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर या लोकांनी त्या लोकांना मदत सुद्धा केली. तर नक्कीच माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवतात, या गोष्टी कायम लक्षात ठेव. पण हा जो महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला आहे, पण हा जो महत्त्वाचा टप्पा तुला सांगितलेला आहे, या महत्त्वाच्या मुद्द्याला, या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी पाठवावी, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य, माणसाचे भविष्य ठरवते. आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत, उद्या त्याच गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये आनंद देतील. पण त्यापूर्वी आपल्या आयुष्यामध्ये जे काही आपण कमवलं आहे, जे काही आपण करतोय, त्या गोष्टी, सर्व गोष्टी स्वामींच्या कृपेमुळे. कारण की आज स्वामींनी स्वतः आपल्याला ती ताकद दिलेली आहे की आपल्याला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ नाही येणार. पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांना लोकांसमोर हात पसरवण्याची वेळ येत आहे, आज नक्कीच जर प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही. तर आज प्रत्येक स्वामी भक्तांनी या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. फुल ना फुलाची पाखी, प्रत्येक स्वामी भक्तांची साथ ही खूप महत्त्वाची आहे. तर या महत्त्वाच्या मोहिमेला, या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. हीच एक शेवटची विनंती तुमच्या समोर असेल. तर वळूयात स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या गोष्टींकडे. आज स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुला हे आयुष्य जगायला तर शिकवतीलच, पण त्यासोबत या आयुष्यातील सर्व रहस्यमयी गोष्टी तुझ्या कानावर टाकतील. सर्व महत्त्वाचे मुद्दे तुझ्या कानावर टाकतील. कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा, कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास आयुष्यात कपाळावरच हात टेकवण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही. म्हणून नशिबावादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा. यश तुमची वाट पाहत आहे. सोप्या शब्दात सांगायला झालं तर स्वतः स्वामींनी हे विचार प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचवले होते. आपण अनेकदा म्हणतो ना, माझ्या कपाळावर काय लिहिलंय तेच होणार, म्हणजे नशिबावर विश्वास ठेवतो. पण हा विचार सांगतो की कपाळाच्या रेषांमध्ये नशिबात भविष्य शोधण्यापेक्षा कपाळावर येणाऱ्या घामात, मेहनतीत भविष्य शोधा. म्हणजेच नशिबावर बसून राहिलात तर काहीच बदलणार नाही, पण मेहनत केली, प्रयत्न केले तर तुम्ही स्वतः तुमचे भविष्य घडवू शकता. जो माणूस मेहनत करतो त्याच्या आयुष्यात कधीही आत्ता काय करू म्हणत कपाळावर हात ठेवून बसण्याची वेळ येत नाही. म्हणून नशिबावर अवलंबून राहू नका, नशिबावादी बनू नका. प्रयत्न करा, प्रयत्नवादी बना. कारण यश तुमच्याकडे येण्यासाठी तयार आहे. फक्त त्या गोष्टींसाठी तुम्ही प्रयत्न करण्यासाठी तयार राहायला पाहिजे. आणि आपण प्रयत्न करतो, आपण कित्येक वेळा प्रयत्न करतो, पण या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खाली खेचतात. या गोष्टी सुद्धा लक्षात घे की आज तुझ्यासोबत कोण आहे, आज तुझ्यासोबत कोण उभा आहे, तुझ्या सुखात कोण उभा राहतो, तुझ्या दुःखात कोण उभा राहतो. ह्या सर्व गोष्टी, वेळ आणि परिस्थिती सांगून जाते. आज वाईट वेळ आल्यावरती आपली अगदी जवळची नाती सुद्धा आपलं साथ सोडून जातात. कित्येक स्वामी भक्तांना विचारा, हा अनुभव त्यांना आलेला आहे आणि नक्कीच या अनुभवातूनच त्यांचे आयुष्य घडलेले आहे. आज जर कोणी तुमची साथ सोडलेली आहे तर त्याच्यासाठी रडू नका, कारण की तो व्यक्ती तुम्हाला सोडून जाताना विचार सुद्धा केला नसेल त्या व्यक्तीने. कारण की
कारण की तुम्ही त्याला मन लावत होतात, कारण की तुम्ही त्याच्यावर मन लावत होतात. आज ज्या गोष्टी आपल्याला त्रास देत आहेत, उद्या नक्कीच त्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळणारच. आणि वेळेवरती जी व्यक्ती आपल्याला सोडून जाते, वेळ आल्यावरती आपल्याला समजतं की ती व्यक्ती आपल्याला का सोडून गेली, की ती व्यक्ती आपल्याजवळ का नाही राहिली, आपल्या दुःखाच्या काळात, आपल्या सुखाच्या काळात आपल्यासोबत का नव्हती. या सर्व गोष्टींपाठी एक मोठं कारण असतं. आज ज्या गोष्टी घडतायत, आज ज्या गोष्टी आपल्याला त्रास देतात, या प्रत्येक गोष्टीपाठी एक सर्वात मोठं कारण असतं. आज हे आयुष्य जगायला सुद्धा शिकवणार, आज या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे विचार सुद्धा सांगणार. पण नक्कीच एका स्वामी भक्ताची तुला गोष्ट सांगतो, एका स्वामी भक्ताची तुला गोष्ट सांगतो. एका छोट्या गावात राहुल नावाचा मुलगा राहत होता. त्याच्या घरची परिस्थिती खूप साधी होती. लोक त्याला नेहमी म्हणायचे, तुझ्या नशिबात काही मोठं नाही, साधंच आयुष्य आहे तुझं, तुझ्या नशिबात हे नाही, तुझ्या नशिबात ते नाही. राहुललाही काही काळ तसं वाटायला लागलं की आज माझ्या आयुष्यामध्ये काही नाही, माझ्या आयुष्यामध्ये काहीच होणार नाही. तो म्हणायचा, काय करणार, माझ्या कपाळावरच असं लिहिलंय. एक दिवस त्याला त्याच्या शाळेतील शिक्षकांनी त्याला विचारलं, राहुल, जर नशिबात सगळं ठरलेलं असेल तर तू अभ्यास का करतोस. तर तो थोडा गोंधळला. शिक्षक म्हणाले, नशीब हे लिहिलेलं नसतं, ते घडवायचं असतं. तुझ्या कपाळावरच्या रेषा नाही, तर तुझ्या कपाळावरचा घाम तुझं भविष्य ठरवतो. त्या दिवसापासून राहुलने ठरवलं, नशिबावर नाही, मेहनतीवर विश्वास ठेवायचा. तो रोज अभ्यास करू लागला, अभ्यासासोबत बाहेर जाऊन काम सुद्धा करू लागला, मेहनत करू लागला. अडचणी आल्या, लोकांनी खूप टोमणे मारले, पण तो थांबला नाही. काही वर्षांनी तो एक मोठा अधिकारी बनला. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याच्या आयुष्यामध्ये आज सर्व काही ठीक आहे. आणि नक्कीच ज्यांनी त्याला कमी लेखलं, तीच लोक आज त्याचं कौतुक करत होते. आणि एकदा कोणीतरी त्याला विचारलं, तुझं नशीब एवढं चांगलं कसं. आणि तो नक्कीच हसून म्हणाला, नशीब चांगलं नव्हतं, मी मेहनत चांगली केली. शेवटचा संदेश एवढाच सांगेन की नक्कीच नशिबावर बसून राहणारी लोक वाट पाहतात, पण मेहनत करणारी लोक स्वतःची वाट तयार करतात. आज नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या वाटा तुला दिसत असतील, पण स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द तुला प्रत्येक वाटा स्पष्टपणे दाखवून देतील. आज थोडासा वेळ या स्वामी शब्दांसाठी दे, आज थोडासा वेळ या स्वामींच्या विचारांसाठी दे. हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे शब्द तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वाट स्पष्टपणे दाखवतील. तू फक्त आज थोडासा वेळ या स्वामींच्या विचारांसाठी दे. कायम लक्षात ठेव बाळा, कायम लक्षात ठेव बाळा, ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवरती कर्मांसोबत आपले विचार सुद्धा महत्त्वाचे आहेत, आपल्या विचारांसोबत आपले कृत्य सुद्धा महत्त्वाचे आहेत, आपल्या कृत्यांसोबत आपले कर्म सुद्धा महत्त्वाचे आहेत, आपल्या कर्मांसोबत आपली वागणूक सुद्धा महत्त्वाची आहे. या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटतं की धन दौलत पैसा असला म्हणजे सुख आहे, धन दौलत पैसा कमवणंच हेच आयुष्य आहे. हे आयुष्य पूर्णतः तुला अजून समजले नसेल, पण आजचे हे स्वामींचे विचार ऐकून हे जीवनाचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत, या आयुष्याचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. स्वामींचे शब्द असे मोठे नाही, स्वामींचे शब्द असे महान नाही, पण स्वामींचे शब्द असे दुर्मिळ आहेत, जे शब्दांनी जर आपण आपल्या मनामध्ये ठेवले तर आपल्या आयुष्याचे झटपट बदलू शकते. आपल्या आयुष्यामध्ये असे झटपट बदल घडू शकतात. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो असे कारण सर्व सृष्टीशी कारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा विनाशी स्वामी माझा, असा विनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अंतरात्म्यात आहेत, ते तुला कधी हरू देणार नाहीत, ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत, या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज कितीही मोठ्या अडचणी असू दे, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींच्या विचारांनीच येईल. आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी
मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवान त्याच्या कृपेने अनुभव येईल. नामांचे अंतरंग शुद्ध बनवते, नामानेच अंतरंग शुद्ध बनवते. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव. देवाला कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत, जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत. कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे तुला चांगले मार्गच दाखवत राहणार. स्वामींचे विचार हे तुला चांगल्या गोष्टीपर्यंतच खेचत राहणार. तू फक्त स्वामींसाठी रोज अर्धा तास तरी काढत जा. स्वामींचे विचार ऐकणे म्हणजेच स्वामींची भक्ती करणे आणि तेच निर्मळपणे स्वामींची भक्ती तू आज जो करत आहेस, जे स्वामींचे विचार तू आज जे ऐकत आहेस, ते स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला फार मोठी साथ देणार आहेत. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो आणि निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी माझं वाईट करतोय हे त्याचे कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म, मी कोणाचे वाईट करणार नाही हा माझा धर्म. आज आपली जवळची लोक आपल्याला दुखवतात, आज आपली जवळची लोक आपल्यासाठी उभी राहत नाहीत, आज आपली जवळची लोक आपल्याकडे बघत नाहीत. आज त्यांची वाईट वेळ आली तर आपण त्यांच्यासाठी धावून गेलो, पण आज आपली वाईट वेळ आली तेव्हा आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही. तरी आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही. आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, कोणीतरी तुझ्याबद्दल वाईट विचार करत आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला दुःख देण्याचा प्रयत्न करत आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे तुला दुःख देत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांच्या कर्मांची फळं मिळतीलच. पण जर तू त्याच्या मोबदल्याने तू त्यांना दुःख द्यायचा विचार करत असशील तर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही, कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे शुद्ध अंतःकरण हे माणसाचे आयुष्य घडवतात. तर नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे अहिंसाचा मार्ग कधीच दाखवत नाही. हे अहिंसाचा मार्ग आणि नक्कीच कपटीपणाचा मार्ग कधीच दाखवत नाहीत. जर तू आज अहिंसा, कपटीपणा आणि राग मनामध्ये धरत असशील तर कुठे ना कुठेतरी अजूनपर्यंत तुझ्या स्वामींच्या भक्तीमध्ये खूप कमतरता भासत आहे, खूप कमतरता भासत आहे. आणि हेच स्वामींचे विचार तुझे मन बदलणार, तुझे आयुष्य बदलणार. आज तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत, आज तुझ्या जीवनामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत. आज नक्कीच माणसाचे मन हे माणसाचे भविष्य ठरवतात, आपण असा विचार करतो. पण एक कायम लक्षात ठेव, माणसाचे मन ठरवायला सुद्धा माणसाने बघितलेल्या आणि माणसाने अनुभवलेल्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. आणि आज तुला स्वामींचा अनुभव या स्वामींच्या शब्दातून मिळणार आहे. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये दुःख आणि संकटांच्या सामोरे खूप वेळा गेला असशील, त्यातून खूप सारा अनुभव घेतला असशील आणि तेच अनुभव कुठे ना कुठेतरी तुला 90% या स्वामींचे विचारातून ऐकायला मिळणार आहे. कारण की तेच अनुभव तुला या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि तेच अनुभव तू ऐकत आहेस. तर नक्कीच तो तुझा अनुभव मजबूत होईल. माणसाचा अनुभव हा माणसाचे आयुष्य घडवतो. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आज दुःख संकटे आली ते तुझं आयुष्य बदलण्यासाठी, आज वाईट काळ आला ते तुझे जीवन बदलण्यासाठी. या जीवनामध्ये नक्कीच वाईट काळ आणि दुःखद काळ हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला अनुभव देण्यासाठी येतो. आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही, आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही. जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसून बसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ मनाने कामाला लाग. स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर पुढे येणारे आयुष्याचे सुखे आपल्यावरती रुसून जातील. पुढे येणारे आयुष्याचे सुखे हे आपल्यावरती रुसून जातील. कायम स्वामींच्या शब्दातील अर्थ समजून घे, कायम स्वामींच्या शब्दातील विचार समजून दे. कर्माचे तत्व फार वेगळे असतं बाळांनो, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तत्काळ. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होतो आणि अहंकार हाच त्याला नष्ट करतो. या जीवनामध्ये अहंकार कधीच कोणत्या गोष्टीचा करू नकोस, माज कधीच कोणत्या गोष्टीचा बाळगू नकोस. कर्मांवरती लक्ष ठेव, तुझ्या कृत्यांवरती लक्ष ठेव. तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतायत, त्या गोष्टी तुला शिकवण देण्यासाठी, काही गोष्टी बदलतायत
आहेत त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी, काही व्यक्ती साथ सोडून जात आहेत, त्या व्यक्ती फक्त तुला तुझे आयुष्य शिकवत आहेत की तू आज एकटं सुद्धा तुझ्यासाठी उभा राहू शकतोस. जे होतंय, जे होणार आहे, जे घडतंय ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी. आणि स्वामी समर्थांचे विचार आता ऐकूनच बघ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या ओळींमध्ये असा संदेश दिला आहे की उगाची भीती बाळगू नये. देवाची आणि उच्च शक्तीची मदत आपल्या जवळच असते, फक्त ती ओळखायला हवी. जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे खेळ आहेत, ते घडतच राहतात. आपण या विश्वाचा, त्या शक्तीचा एक लहानसा भाग आहोत, त्यामुळे घाबरण्याचं काहीच कारण नाही. विश्वास ठेवा, धैर्य ठेवा आणि या जीवनाला सामोरे जा, कारण की स्वतः स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. स्वतः स्वामींचा पाठिंबा तुझ्या पाठीशी आहे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज आपल्या आयुष्यामध्ये जर वाईट होत असेल तर त्या वाईट होण्यापाठी सुद्धा काही ना काहीतरी कारण असते, कारण की वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. ही गोष्ट तर तुला माहितीच असेल. एखादी वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं, परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. या ओळींचा अर्थ असा आहे की वेळ निघून गेली की सगळं बिघडतं असे नाहीच असतं, असं नेहमीच नसतं. काही गोष्टी लगेच केल्या नाहीत तर नुकसान होतं, हे खरं आहे. पण कधी कधी एखादी गोष्ट नीट होण्यासाठी थोडा वेळ जाऊ देणं गरजेचं असतं. घाई केली तर परिस्थिती अजून बिघडू शकते. त्यामुळे कुठे थांबायचं आणि कुठे वाट पाहायची हे समजणं महत्त्वाचं आहे, कारण की आपल्या स्वतः एका स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. सुरेश नावाचा एक तरुण आहे, त्याची नोकरी अचानक गेली. पहिल्या काही दिवसात तो खूप अस्वस्थ झाला. तो स्वतःला म्हणू लागला, वेळ जात चाललेली आहे, मला लगेच काहीतरी करायला हवं, नाहीतर सगळं संपेल. घाईघाईत तो कोणतीही नोकरी स्वीकारायला तयार झाला. पगार कमी, काम आवडत नाही, भविष्य नाही. पण त्याचं वडील त्याला म्हणालं, बाळा लगेच निर्णय घेऊ नकोस, थोडा वेळ जाऊ दे, विचार कर. सुरेशने थोडा वेळ घेतला. त्याने स्वतःची कौशल्ये सुधारली, नवीन लोकांशी संपर्क केला आणि योग्य संधीची वाट पाहिली. 2-3 महिन्याने त्याला एक चांगली, स्थिर आणि आवडणारी नोकरी मिळाली. तेव्हा त्याला कळलं की जर त्याने पहिल्याच घाईत निर्णय घेतला असता तर आयुष्य अधिक बिघडलं असतं. पण थोडा वेळ जाऊ दिल्यामुळे सगळं काही सुरळीत झालं. जसं भात शिजायला वेळ लागतो, फळ पिकायला वेळ लागतो, तसंच आयुष्यात काही गोष्टी योग्य वेळी चांगल्या होतात. म्हणून वेळ वाया घालवणं आणि वेळ योग्य वापरणं यात फरक आहे. वेळ वाया घालवणं आणि वेळ योग्य वेळेत वापरणं या गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आणि नक्कीच आजच्या या जीवनामध्ये तू या गोष्टी कायम लक्षात ठेव, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाचे विचार आणि माणसाचे कृत्य हे कुठे ना कुठेतरी त्याच्या आयुष्यामध्ये एक खूप मोठा फरक घडवून आणतात. कारण की आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे, उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत साथ देईल. या विचारातून असा संदेश दिलेला आहे आपल्याला स्वामींनी. आपल्याकडे जे काही आहे, ज्ञान, पैसा, पद, ताकद, वेळ आणि कौशल्य, त्याचा चांगल्या कामांसाठी उपयोग करायला हवा. आपल्यामुळे इतरांना मदत झाली, कुणाच्या आयुष्यात थोडा दिलासा मिळाला तर त्यालाच खऱ्या अर्थाने जीवनाचं यश म्हणता येईल. पद आणि पैसा ही गोष्ट कायमच नसते. आज ते आपल्याकडे असू शकतात, पण उद्या परिस्थिती बदलू शकते. सत्ता, प्रतिष्ठा आणि संपत्ती यांचा शेवट कधी होईल सांगता येत नाही. पण माणुसकी, प्रेम, आपुलकी आणि चांगुलपणाने कमवलेली माणसं ही आयुष्यभर आपल्या सोबत राहतात. लोकांच्या उपयोगी पडणारा माणूस पदावर असो वा नसू दे, तो सगळ्यांच्या मनात घर करून जातो. म्हणूनच आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर केवळ श्रीमंत किंवा मोठ्या पदावरच नाही, तर चांगलं माणूस होणं जास्त महत्त्वाचं आहे. अगदी एका स्वामी भक्ताचं उदाहरण तुला सांगतो. जसं की आपलं
स्वामी भक्त होता शंकरराव. शंकरराव नावाचं एक अधिकारी होते. ते मोठ्या पदावर होते. सगळे त्यांना साहेब म्हणायचे. पण ते कधीच आपल्याला पदाचा माज दाखवत नसत. ते कधीच आपल्याला पदाचा माज दाखवत नसत. कोणी मदतीसाठी आला तर ते शांतपणे ऐकून घ्यायचे आणि शक्य ती मदत करायचे. त्यांनी गरजू लोकांना कामं वेळेत करून दिली. गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि कर्मचाऱ्यांशी नेहमी माणुसकीने वागले. काही वर्षांनी शंकरराव निवृत्त झाले. पद गेले, ऑफिस सुटले, पण लोकांचा आदर कमी झाला नाही. आजही त्यांच्या घरी माजी कर्मचारी भेटायला येतात. गावातली लोक सल्ला घ्यायला येतात आणि सगळे त्यांना प्रेमाने आठवतात, कारण त्यांनी पद आणि पैसा नव्हे तर माणुसकी कमवली होती. जसं झाड फळ देतं म्हणून लोक त्याच्या सावलीत येतात, तसंच माणुसकीने जागलेली माणूस नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आयुष्यभर माणसाच्या मनात जिवंत राहतो. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, तुझे कर्म, तुझे विचार, त्यासोबत तुझे कृत्य, या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक आणतात. या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक आणून देतात. आणि नक्कीच स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द हे कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही आहेत. हे जितकं शक्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही व आपल्यासाठी चांगलं विचार करणारे या कलियुगामध्ये स्वामींशिवाय कोणी नाही. आई वडिलांनंतर स्वामींचं मान हे सर्वात मोठं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः परमेश्वर सुद्धा म्हणायचा या कलियुगामध्ये, या कर्मभूमीवरती जो व्यक्ती आई वडिलांचा आदर करेल तोच खरा माझा स्वामी भक्त असेल, तोच खरा माझा स्वामी भक्त असेल. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे शब्द, स्वामी समर्थांचे शिकवण हे तुला बरंच काही शिकवणार आहे. आज थोडंसं वेळ स्वामींसाठी काढ. एक कर्माचं तत्व तुला सांगतो. जे कर्माचे तत्वे तुला या कलियुगामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा शिकवण देऊन जातील. हा विचार आपल्या मनाच्या शक्तीबद्दल खूप मोठा संदेश देतो. माणसाच्या आयुष्यात परिस्थितीपेक्षा त्याचे विचार अधिक महत्त्वाचे असतात. जर एखाद्या व्यक्तीचे विचार सकारात्मक असतील तर कितीही अडचणी, दुःख किंवा संकटे आली तरी तो माणूस हार मानत नाही. त्याच्या मनात आशा, धैर्य आणि पुढे जाण्याची जिद्द असते. म्हणूनच म्हणतात की सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही, कारण सकारात्मक विचार माणसाला आतून मजबूत बनवतात. असे लोक संकटातही मार्ग शोधतात आणि अपयशातून काहीतरी शिकून पुढे जातात. पण याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीचे विचार नेहमी नकारात्मक असतील तर त्याला कितीही चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी त्याला आनंद मिळत नाही. तो नेहमी भीती, शंका, निराशा आणि तक्रारी यांच्यात अडकून राहतो. अशा व्यक्तीला बाहेरून कितीही मदत, सल्ला किंवा औषधे मिळाली तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही, कारण त्याच्या मनात आधीच नकारात्मकता भरलेली असते. म्हणूनच म्हणतात की नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, कारण माणूस आधी स्वतःच्या मनातून बदलला पाहिजे. उदाहरणार्थ तुला एका स्वामी भक्ताच्या परिस्थितीबद्दल उदाहरण देतो. दोन लोक एकाच परिस्थितीत असतात. समजा दोघांची नोकरी जाते आणि खरंच गेली सुद्धा. एक माणूस विचार करतो की आता माझं सगळं संपलं, माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही, त्यामुळे तो निराश होतो आणि काहीही प्रयत्न करत नाही. पण दुसरा माणूस म्हणतो ही एक अडचण आहे, पण मी नवीन संधी शोधेन. तो प्रयत्न करत राहतो आणि काही दिवसांनी त्याला आणखीन चांगली संधी मिळते. परिस्थिती दोघांची एकसारखी होती, पण विचार वेगळे असल्यामुळे परिणामही वेगळे झाले. या विचारातून आपल्याला एक महत्त्वाची शिकवण मिळते की आपल्या आयुष्यात सुख, दुःख, यश, अपयश येत राहणारच, पण जर आपण सकारात्मक विचार ठेवले तर कोणतीही अडचण आपल्याला मोडू शकत नाही. आणि जर आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर चांगल्या गोष्टीही आपल्याला वाचवू शकत नाही. तू कितीही लोकांसमोर काहीही दाखव, आज चांगले कर्म करत आहेस, आज चांगले कृत्य करत आहेस, या गोष्टींचा दिखावा केलास तरी सुद्धा परमेश्वर सर्व काही बघतोय. कोणाला दाखवण्यासाठी काही करू नको, स्वतःच्या
स्वतःच्या मनासाठी कर. आज आनंद हवा असेल तर स्वतःच्या मनाला विचार की तुला काय हवं आहे. थोडा वेळ शांत बस. तुला काय हवं आहे या गोष्टीचं उत्तर सुद्धा तुला स्वतःकडूनच मिळेल. तुला स्वतःकडूनच मिळेल. या कलियुगामध्ये माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. माणूस हा अहंकारामध्ये खूप वेळा फसतो. आज आपले आयुष्य वाईट आहे, आज आपले आयुष्य वाईट आहे असे सुद्धा विचार करणारी लोक आहेत. पण आयुष्यामध्ये सर्व काही मिळून जर त्या आयुष्याचा अहंकार भेटत असेल तर काही लोकांना ते आयुष्य सुद्धा मिळत नाही. हा विचार आपल्या जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. हा विचार आपल्या आयुष्यातील जीवनातील कर्माचे खरे महत्त्व समजावून सांगतो. माणूस आयुष्यभर धन, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी खूप मेहनत करतो. अनेकदा तो यासाठी आयुष्यभर धावपळ करतो. एक नवीन गोष्ट आहे की मृत्यूनंतर यापैकीही काहीही आपल्याबरोबर जात नाही. आणि ही नवीन गोष्ट तुझ्यासाठी नाही, त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांचा आज त्यांच्या आयुष्यावरती अहंकार आहे, आज त्यांच्या आयुष्यामध्ये अहंकार आहे. मृत्यूनंतर यापैकी काहीही आपल्याबरोबर जात नाही. धन, दौलत, पैसा, मालमत्ता, पद किंवा प्रतिष्ठा या गोष्टी आपण मेहनत करून मिळवतो नक्की, पण त्या गोष्टींचा कधी दुरुपयोग किंवा अहंकार बाळगू नये. आज त्या गोष्टींमुळे कोणाला कधी नीचा दाखवू नये. कारण की या आयुष्यामध्ये आपण कमवलेला पैसा, घरे, जमीन, संपत्ती किंवा वस्तू हे सर्व इथेच राहून जातं. आपल्याला मागे असलेली लोक त्याचा उपयोग करतात. पण त्या गोष्टींशी आपला पुढे काहीही संबंध राहत नाही. पण माणसाच्या आयुष्यात एक अशी गोष्ट असते की ज्याला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सोबत राहते, की जी गोष्ट मृत्यूनंतरही त्याच्या सोबत राहते ती म्हणजे त्याचे कर्म. माणूस आयुष्यभर जे चांगले किंवा वाईट कर्म करतो त्याचं परिणाम त्याला कधी ना कधीतरी भोगावं लागतं. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर लोकांना मदत केली, प्रामाणिकपणे वागला, इतरांना आनंद दिला आणि चांगुलपणाने जीवन जगले तर त्याच्या जाण्यानंतर ही लोक त्याची आठवण प्रेमाने काढतात. त्याचे चांगले कार्य, त्याची चांगली छाप समाजात कायम राहते. पण जर एखाद्या माणसाने आयुष्यभर स्वार्थ, फसवणूक किंवा वाईट वागणूक दिली तर त्याबद्दल लोकांच्या मनात चांगली आठवण राहत नाही. उदाहरणार्थ एक गोष्ट लक्षात ठेव. एक श्रीमंत माणूस खूप पैसा कमवतो पण कधीही त्याला कुणालाही मदत करत नाही. कोणासाठी धावत नाही. उलट लोकांना त्रास देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याची संपत्ती पाहतील पण त्याबद्दल आदर किंवा प्रेम ठेवणार नाहीत. पण दुसरीकडे एखादा साधा माणूस असतो ज्याच्याकडे खूप पैसा नसतो तरी तो लोकांना मदत करतो, चांगलं बोलतो, इतरांच्या दुःखात त्यांची साथ देतो. त्याच्या मृत्यूनंतर लोक त्याला आठवतात. त्याच्यासाठी चांगले शब्द बोलतात आणि त्याच्या चांगुलपणाचीही उदाहरणे देतात. यावरून दिसून येते की खरी संपत्ती ही पैसा नसून चांगले कर्म असतात. एक सारांश तुला सांगतो. या विचारातून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते की आयुष्यात धन, दौलत, पैशासाठी जो माणूस नेहमी धावत असतो त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी हे आयुष्य जगण्यासाठी अनिवार्य आहेत, आवश्यक सुद्धा आहेत. पण त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी त्याच भागामध्ये, त्याच परिच्छेदामध्ये, त्याच ठिकाणी राहून द्यायला पाहिजेत. कारण की जर आपण त्या गोष्टींचा जास्त हावभाव केला तर त्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठेतरी घेऊन डुबतात. आणि नक्कीच आयुष्यात पैसा, संपत्ती किंवा ऐश्वर्य मिळवणे चुकीचे नाही, पण त्यासाठी माणुसकी, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा सोडू नये. कारण शेवटी या जगातून जाताना आपण काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या मागे राहते ती फक्त आपल्या कर्मांची छाप आणि लोकांच्या मनात असलेली आपली आठवण. म्हणून माणसाने नेहमी चांगले कर्म करावे, इतरांना मदत करावी, प्रामाणिकपणे जगावे आणि लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा. कारण शेवटी संपत्ती इथेच राहते पण कर्म मात्र आपल्या आयुष्याचा खरा वारसा बनतं. कर्म मात्र नक्कीच आपल्या आयुष्यातील खरा वारसा बनवतात, आपला खरा वारसा बनवतात. आज नक्कीच बोलशील की आज माझ्यासोबत कोणी नाही, आज मी कोणाचा विचार का करू. आज बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येतोच बघा. आज जर माझ्यासाठी कोणी नाही, माझ्या वाईट वेळेमध्ये माझ्यासोबत उभा कोणी नाही तर मी आज त्यांचा विचार का करू. आज मी त्यांच्यासाठी का उभा राहू. आज मी त्यांच्या चांगल्याचा विचार का करू. जर तो व्यक्ती समोरचा माणूस तसा असेल पण जर आपण पण त्याच्यासारखा विचार केला तर आपण कसे होऊ. या गोष्टीचा सातत्याने नक्कीच एक विचार तुझ्या मनात ठेव. आज कोणी तुझ्यासोबत
तुझ्यासोबत वाईट केलं असेल ना तर त्याला करू दे, कारण की त्या गोष्टीतून तुला आयुष्याचा अनुभव मिळालेला आहे. त्या गोष्टीतून तुला तुझ्या आयुष्याचा एक सर्वात मोठा अनुभव मिळालेला आहे आणि त्या चुका तू पुन्हा करणार नाहीस. कारण की जर तू कुठे ना कुठेतरी चुकला आहेस म्हणून तो व्यक्ती तसा वागला आहे. कुठे ना कुठेतरी तू त्याला जास्त तुझ्या आयुष्यामध्ये खूप जास्त तुझ्या आयुष्यामध्ये मोल दिला असशील. त्याच्यासोबत त्या गोष्टी बोलला असशील त्या गोष्टी ऐकण्याच्या सुद्धा तो लायकीचा नाही आहे. या गोष्टी आपल्याला समजतात, या गोष्टी आपण समजू शकतो. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर समोरचा माणूस तसा आहे तर तसा वागू नकोस. आज तो तुझ्यासोबत वाईट वागला आहे, तू त्याच्यासोबत वाईट वागू नकोस. कारण की कर्माचं तत्व फार वेगळं असतं. हे कलियुग आपल्याला असं वाटतंय तसं नाहीये. स्वामींच्या शब्दांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे, स्वामींच्या विचारांमध्ये संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. तू आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुला तुझे आयुष्य समजावणार आहेत, तुला तुझे आयुष्य समजावून देणार आहेत. परमेश्वराचे स्वामी विचार आणि स्वामींनी सांगितलेले हे जे विचार आहेत ते विचार तुला भाग्यवंत ठरवतील. पण दुर्लक्ष करू नको. ज्या गोष्टी तू ऐकल्या आहेत त्या गोष्टी वारंवार ऐकून बघ, कारण की त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, त्या गोष्टी तुला नशीबवान ठरवतील, त्या गोष्टी तुला यशाच्या मार्गापर्यंत नेतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की ज्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस सहारा देत असतात, त्या गोष्टी तुला प्रत्येक वेळेस मजबूत बनवत असतात, त्या गोष्टी दुर्लक्ष करायचे नसतात. म्हणून हा स्वामी संदेश एकदा पूर्णतः ऐकून बघ, कारण की या स्वामी संदेशामध्ये जे विचार तू ऐकले असशील ते विचार जर तुझ्या मनात वारंवार आले तर ते तुझ्या अंतरंगात उतरतील, ते विचार तुझ्या स्वभावात उतरतील आणि ते विचारच तुला भाग्यवंत ठरवतील. आणि जर तू काही नवीन ऐकत असशील ते मन लावून ऐक, नक्कीच त्या गोष्टी तुला आयुष्यामध्ये पुढे नेतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रडण्याची वेळ येते, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, काहून माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली न. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्मामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभव अनुभवायला नाही मिळालं आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे, कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस, कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे.
तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामीचे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. सुद्धा येते ती गोष्ट संपते सुद्धा, आणि जी गोष्ट मोजता येत नाही ती गोष्ट कधीच संपत नाही. म्हणजेच आपल्याकडे केवढेही धन असू दे, आपल्याकडे केवढेही गाडे बंगला असू दे, त्या गोष्टी मोजता येतात म्हणजे त्या गोष्टी संपतील. फक्त आपल्या परमेश्वरावरती केलेले प्रेम, आपल्या जवळच्या लोकांवरती केलेले प्रेम आणि माणसाचे जिंकलेले मन हे कधीच मोजता येत नाहीत. आणि ते माणसांचे जिंकलेले मन, आपण जर त्यांचे मन जिंकले तर आयुष्यातले सर्व गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि परमेश्वरावरती केलेलं प्रेम हे कधी मोजता येत नाही म्हणजे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये नेहमी राहते. म्हणूनच सांगतो, आपल्या देवावरती प्रेम करा, आपल्या कामावरती प्रेम करा, आपल्या मेहनतीवरती विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये सर्व गोष्टी मिळतील. बोला श्री स्वामी समर्थ. आणि बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला समजणे फारच महत्वाचे आहे, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला स्वतः सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे काम तुमचे आहे, आणि त्या गोष्टी सर्व काही समजून तुम्हाला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचे काम तुमचे आहे, आणि तुम्हाला सांगण्याचे काम माझे आहे, आणि तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे काम तुझे आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर अजून काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. सर्वप्रथम, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये ज्या वेळेस कोणीच कोणाचे नसते, आपले जवळची माणसं आपली नसतात, त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या लोकांच्या आनंदामध्ये स्वतःचे आनंद शोधा. आयुष्यातले सर्व सुख, आयुष्यातले सर्व आनंद तुमच्या आयुष्यात येतील. हा शब्द आहे स्वतः स्वामींचा. हा शब्द स्वामींनी स्वतः भरपूर काळा पहिले सांगून ठेवलेले. जर तुम्ही दुसऱ्यांचे चांगले बघू शकता तर तुमच्या आयुष्यात चांगले होईल. जर तुमची दुसऱ्यांचे चांगले नाही बघू शकत तर तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येतील आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल. तर आयुष्य बर्बाद होण्यापूर्वीच या गोष्टी समजून घ्या. आयुष्य बर्बाद झाल्यानंतर या गोष्टी समजून घेऊन सुद्धा काहीच फायदा नसतो, आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर आपल्याला माफ करायला तयार असतो. फक्त तुम्ही त्या पात्रतेत योग्य ठरले पाहिजेत, आणि त्या गोष्टीत तुम्ही योग्य ठरणार हे मला सुद्धा माहिती आहे. कारण की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी जिद्द असते, प्रत्येक स्वामी भक्तामध्ये एक अशी गोष्ट असते, जी गोष्ट ऐकून, जी गोष्ट करून तो स्वामी भक्त आपले आयुष्य पूर्णपणे बदलून जातो, आपल्या आयुष्यातले सर्व सुख आपल्या आयुष्यात आणून देतो. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत, आणि त्या गोष्टी तुम्हाला येत्या 2-3 दिवसात सुद्धा समजणार आहेत. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब करता येत नसेल तर जवळच्या माणसाला विचारा की कसं सबस्क्राईब करायचं, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल. तर यापुढचं तुम्हाला महत्वाचं आहे, पण शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुमच्या आयुष्यासाठी आणखी महत्वाची आहेत. म्हणून शेवटची जी 3 मिनिटं आहेत ती तुम्ही चुकवू नका. आता या जगात जगायचे आहे, या जगात आपल्याला खुशाल जगायचे आहे, या जगात आपल्याला सुखी जगायचे आहे. तर काय करावे? सकाळ संध्याकाळ उठा, मुखी स्वामींचे नाव घ्या, रोज स्वामींचे जप करा, आपल्या परमेश्वराची आठवण प्रत्येक क्षणात करा. प्रत्येक दुःखामध्ये नाही तर प्रत्येक सुखामध्ये सुद्धा आपले परमेश्वराचे नाव काढा, आणि प्रत्येक सुखामध्ये सुद्धा म्हणा, आज हे सुख मला माझ्या परमेश्वरामुळे मिळाले, आणि आज हे दुःख हे माझ्या वाईट कर्मामुळे मिळाले, वाईट गोष्टींमुळे मिळाले, वाईट विचारांमुळे मिळाले. कारण की अशी कोणतीही गोष्ट नाही तुमच्या आयुष्यात घडत असते की तुमच्या कर्मांमुळे मिळालेली असते. पहिले तुम्ही चुकला आहात म्हणून आज तुमच्या आयुष्यात चुकीचं घडत आहे. जर आत्तापासून तुम्ही चांगले वागलात तर येत्या एका महिन्यातच बघा तुमच्या आयुष्यात सर्व सुख मिळून जातील. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकला आहात
पण ती गोष्ट तुमच्या नजरेत येत नाही. म्हणून त्या गोष्टींवरती वारंवार विचार करा की मी नक्कीच चुकलो कुठे, मी आयुष्यामध्ये कोणत्या रस्त्यावरती चुकीचा गेलो, मी कोणत्या वेळेत चुकीचं काम केलं, मी कोणत्या वेळेत चुकीचा विचार केलं. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील आणि त्या लक्षात आल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवरती विचार करा आणि स्वामींकडून हात जोडून फक्त एवढेच म्हणा की परमेश्वरा, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो, मी माझ्या आयुष्यामध्ये इथे चुकलो, तिथे चुकलो, आयुष्यामध्ये ही गोष्ट मी चुकीची केली, आयुष्यामध्ये हे विचार मी चुकीचे केले, हे कर्म चुकीचे केले, हे काम चुकीचे केले, मला या गोष्टीसाठी माफी दे, मी तुझे नतमस्तक होतो असे म्हण. आपल्या परमेश्वरांचे हृदय एवढे मोठे आहे, ते परत तुला माफ करून आणखीन एक संधी देतील या जीवनामध्ये जगायचे. ते भविष्य ठरवतात. खर तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत, तुमची वेळ पाहत आहेत, तुमचा संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी प्रत्येकाला साथ देतील, स्वामी प्रत्येकाला साथ देतील. जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू त्या कामावरती मन लावून काम कर, त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला. नक्कीच हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे, आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे, स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असशील, आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावहाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज
हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. त्या गोष्टीचा कधीही तुम्ही माज करू नका, कारण की आयुष्यामध्ये जी गोष्ट जेवढ्या लवकरात लवकर येते ती गोष्ट तेवढ्याच लवकर निघून जाते. आणि ज्या गोष्टीला वेळ लागतो ती गोष्ट आपल्याकडे कायम स्वरूपी राहते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आज आयुष्यामध्ये रडत असाल तर उद्या आयुष्यामध्ये नक्कीच हसणार, कारण की वेळ ही प्रत्येक सारखी नसते. आणि वेळेला समजून घेतले तर तुमचे आयुष्य बदलून जाईल. आणि तुम्ही आयुष्याला समजून घेतले तर सर्व मोहमाया तुमच्या समोर येईल, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही सर्व काही विसरून आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये मग्न राहाल आणि आपले आयुष्य सुखदपणे जगाल. तर आजच्या ह्या गोष्टी, ज्या गोष्टी तुझ्यासाठी भरपूर महत्वपूर्ण आहेत, पण ह्या पुढचं ऐकण्यापूर्वी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेणे महत्वाचे आहे. पण त्या अगोदर बऱ्याच स्वामी भक्तांनी माझ्या समोर प्रश्न उभा केलेला आहे की स्वामी हे आपल्याला मदत का नाही करत. आयुष्यामध्ये त्यांचे भरपूर वेळ झाले त्यांचे भक्ती करतोय, मनापासून त्यांचे नाव काढतोय, फक्त आयुष्यामध्ये मला फक्त निराशा मिळते, ना की स्वामींचा साथ मिळत आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकतोयस, तुझ्या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी चुकतोयस, म्हणून आज तुझ्यावरती अजून ती वेळ जात नाही आहे. आणि जर तू चुकत नसशील तर हे लक्षात ठेव, तू तुझ्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर हार मानायला तयार झालेला आहेस. तुझ्या आयुष्याला तू कंटाळत आहेस, कारण की तुला जेवढे दुःख मिळत आहेत, तुला जेवढ्या अडचणी मिळत आहेत, तुला जेवढे अडथळे मिळत आहेत, तुझे आयुष्य तेवढे कठीण होत चाललेले आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तुला तेवढा अनुभव येत आहे. आणि अनुभव हा माणसाला घडवितो, अनुभव हा माणसाला बनवितो, अनुभव हा माणसाला पुढे नेतो, अनुभव हा माणसाला सर्व गोष्टी जिंकून देतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आपल्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नको, कारण की परमेश्वर हा सर्वांसोबत असतो. फक्त तुझ्या कर्मांमध्ये तू कुठेतरी चुकलायस म्हणून आज तुला तुझा परमेश्वर साथ देत नाही. आणि त्या गोष्टींना सुद्धा परमेश्वर माफ करेल. फक्त तू या गोष्टी लक्षात ठेव की मी ह्यानंतर कधी चुकणार नाही. आपल्या परमेश्वराचं नाव मुखी घे आणि आपले चूक आणि त्या चुकीची माफी माग आणि आयुष्यामध्ये चांगले कर्म कर. तुझे सर्व चुका स्वामी विसरून जातील, तुझे सर्व चुका आपले परमेश्वर विसरून जातील. आणि त्यानंतर अशा काही गोष्टी कर ज्या गोष्टी तुला चांगल्या मार्गावरती नेतील. त्यानंतर तू तुझे आयुष्य बघून हैराण होशील की हे नक्की माझेच आयुष्य आहे का. आणि जर तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तू सांगू शकतोस. आणि सर्वप्रथम ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेव, स्वतःच्या परमेश्वरावरती कधीच शंका करू नकोस की मी त्यांचे भक्ती करत आहे पण आज भरपूर वेळ झालेला आहे तरी सुद्धा आपल्या देवानी मला साथ दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा सर्वांसोबत असतो, परमेश्वर हा सर्वांच्या सोबत राहतो. फक्त तुम्हाला त्यांना ओळखून घेणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्हाला त्या परमेश्वराला शोधून काढणे ही गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे. कारण की आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या स्वामींनी रचवलेल्या असतात. जे अडथळे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या परमेश्वराच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे.
स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे, कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार, कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा जर तुला समजला असेल, या कर्मभूमीवरील एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला असेल, पण नक्कीच या गोष्टी समजून घे. कारण की आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी आपल्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका असतात किंवा भूतकाळामध्ये केलेले कर्म असतात. आणि आत्ता जे आपण करतोय त्या गोष्टीची परतफेडसुद्धा मिळणारच. आपण जसे रिकामे हाती आलेलो आहोत तसेच रिकामे हाती जाणार आहोत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार कधी करू नकोस. आपल्या वेळ परिस्थितीतून कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद जाईल असे दृष्टिकोन आणि असे विचार तुझ्या मनामध्ये ठेव. बघ, कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर त्याच सोबत स्वामी समर्थांचे विचार हे जीवन जगायला शिकवते, या आयुष्यामध्ये लढायला शिकवते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हेत, तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारा दिवा होते. त्यांनी आपल्या साध्या व प्रभावी विचारांमधून माणसाला श्रद्धा, धैर्य आणि संयम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा सर्वात प्रसिद्ध आणि मनाला आधार देणारा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाला दिशा देण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस संकटात सापडतो, एकटा पडतो, निराश होतो, तेव्हा हे शब्द त्याला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतात. तेव्हा हेच विचार त्यांना पुन्हा उभा राहण्याची शक्ती देतात. स्वामी समर्थांनी भक्तांना शिकवलं की संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. आयुष्यात दुःख, अपयश, अपमान येतात, पण त्यातूनच माणूस घडतो. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं नाही, तर श्रद्धेला विवेकाची जोड दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला कळलं की देशावर विश्वास ठेवताना कर्म करणे तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही, तर प्रामाणिक प्रयत्नही करायचे. कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो. निराशा होऊन बसणे, आयुष्यामध्ये दुःख आहेत म्हणून त्या गोष्टीला घाबरून बसणे हे योग्य नाही. स्वामी समर्थांच्या विचारातून आणखीन एक महत्त्वाची शिकवण मिळते, ती म्हणजे नम्रता आणि सेवा. त्यांना कधीही अहंकार बाळगला नाही आणि ते प्रत्येक स्वामी भक्तांना सांगतात की आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार हा कधी बाळगू नये. त्यांच्या दरबारात श्रीमंत, गरीब, मोठे, लहान असा भेद नव्हता. प्रत्येक भक्त त्यांच्यासाठी समान होता. यावरून आपल्याला समजते की माणुसकी हाच खरा धर्म आहे. दुसऱ्याला मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि शक्य असेल तिथे चांगुलपणा पसरवणे हीच त्यांची खरी भक्ती आहे. त्यांच्या विचारांमधून संयम आणि विश्वास यांचे महत्त्वही स्पष्ट होते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला लगेच परिणाम हवे असतात, पण स्वामी समर्थ शिकवतात की योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी काळ आणि मेहनत आणि संयम लागतो. तसेच आयुष्यात यशासाठी ही श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. भक्ताच्या जीवनात सुधारणा घडवणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनीही कधी निराशेला स्थान दिलं नाही. ते म्हणतात की अडचणी आल्या तर खचू नका, कारण त्या तात्पुरत्या असतात. देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि कृती प्रामाणिक ठेवा. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर मिळेल, आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर होऊन जाईल. शेवटी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला सांगतात की खरा देव शोधायचा असेल तर तो आपल्या अंतःकरणात आहे. श्रद्धा, सेवा, नम्रता, संयम आणि धैर्य या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनेल. म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवूया. संकटात घाबरू नकोस, कारण आपल्या श्रद्धेच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम उभा आहे. स्वतः अक्कलकोटमध्ये येऊन प्रत्येक माणसापर्यंत हे विचार स्वामींनी पोहोचवले आणि आज प्रत्येक अक्कलकोट निवासींना विचारा की स्वामी समर्थांचे चमत्कार काय असतात, स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे, स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत
किंमत काय आहे आणि प्रत्येकाकडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल की स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी समर्थ हे नक्कीच आपल्या जीवनातील नायक आहेत. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांची भक्ती तुला या जीवनामध्ये कधी खचू देणार नाही. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की आजचे जे हे विचार चालू होत आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला योग्य दिशा दाखवणारच. आपण आयुष्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आता आपण आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात समस्या नसतील असं कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसतील असं कधीच होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संघर्ष, अपयश आणि निराशा येत असते. पण प्रश्न हा नाही की समस्या येतात का, प्रश्न हा आहे की आपल्याला त्या समस्यांकडे कसं पाहतो, आपण त्या समस्यांकडे कसं पाहतो. अनेक लोक अडचणी आल्या की घाबरतात, स्वतःला दोष देतात किंवा नशिबाला दोष देतात. पण खरं तर अडचण ही थांबवण्यासाठी नसते, ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. आपण अनेकदा म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का येतात, पण जरा विचार करा, परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. कुमकुवत माणसाला मोठी जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा समजून घ्या की तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे, म्हणून ही वेळ आलेली आहे. पळून जाणं सोपं असतं, पण समोर जाणं माणसाला मोठं बनवतं. आयुष्य सुधारायचं असेल तर सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत, कारण विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलतं. आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर प्रत्येक संधी आपल्याला अडचण वाटेल, पण सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत ही एक संधी दिसेल. पावसात काही लोक चिखल पाहतात तर काही लोक इंद्रधनुष्य पाहतात. फरक फक्त नजरेचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. आपण आपल्या अपयशासाठी नेहमी परिस्थिती, नशीब किंवा लोकांना दोष देतो, पण ज्या दिवशी आपण स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो त्या दिवशी बदल सुरू होतो. माझ्या आयुष्याची ही दिशा माझ्या हातात आहे, हा विचार मनात आला की आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही, तुम्हाला उभं राहावं लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे सवयी. मोठं यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. दररोज थोडंसं वाचन, थोडंसं व्यायाम, वेळेचा योग्य उपयोग, मोबाईलचा कमी वापर आणि स्वतःवर काम करण्याची तयारी, या छोट्या गोष्टी काही महिन्यांनी मोठं बदल घडवतात. रोज 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदललेले असता. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागे असलेली शिस्त आणि सातत्य दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणं पहिले सोडून द्या. लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर जातात. पण जर आपण लोकांच्या भीतीमुळे थांबलो तर या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहणार नाही. मित्रांनो, आज एक निर्णय घ्या. परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची नाही, स्वतःला बदलायचं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरू होतं. या जीवनामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. या आयुष्यामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव. या आयुष्यामध्ये जर भाग्यवंत ठरायचं आहे तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर स्वतःला मेहनत करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवलेस. ठेवून हे आयुष्यामध्ये तू नक्कीच उतरवलेस तर या जीवनामध्ये लवकरच तुला फरक जाणवेल. वेळेचा खेळ आहे, प्रत्येकाची वेळ बदलते, प्रत्येकाची वेळ घडून येते. तू विश्वास ठेव आणि एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार आणखीन तुला परत आयुष्य जगायला शिकवणार आहे. हेच स्वामींचे शब्द तुला पूर्ण आयुष्य जगायला शिकवणार आहे.
आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, पण स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझ्या मनाला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझे विचार सुद्धा तुला कधी एकटं सोडणार नाहीत. जेव्हा तू स्वामी समर्थांचे विचार ऐकशील तेव्हा कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला एक खूप मोठा फरक नक्कीच जाणवेल. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव की ती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. एकदम स्पष्टपणे सांगितलं तर माणसाचं आयुष्य फारच थोडकं आणि अनिश्चित आहे. आज आपण आहोत, उद्या असू की नसू हे कुणालाच माहिती नाही. म्हणूनच आयुष्यात सतत चिंता, राग, ताणतणाव यात घालवू नये. जे मिळालं आहे ते मनापासून जगावं. हसत खेळत प्रेमाने आणि समाधाने जगलं तर आयुष्याचं खरं मोल कळतं. आयुष्य क्षणभर आहे. आयुष्य क्षणभर आहे. उद्याचा भरवसा नसल्यामुळे आजचा दिवस आनंदाने घालवा, प्रेमाने आणि समाधानाने जगा. कारण की आज जे घडतंय ते उद्या असेल की नसेल त्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला अंदाज नाहीये. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनापासून प्रत्येक गोष्टी मानल्यास ना, मनापासून निर्मळपणाने निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केलीस ना, चमत्कार हा नक्कीच जाणवेल. कारण की आज कित्येक स्वामी भक्ताने या स्वामी विचारांचा नाही तर स्वामी मार्गदर्शनाचा अनुभव घेतलेला आहे. स्वामी चमत्कारांचा अनुभव घेतलेला आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यावरून तुला नक्कीच एक उदाहरण सांगतो. समजा दोन मित्र आहेत. एक मित्र सतत पैशाच्या भविष्याचा चिंता करत असतो. एक मित्र सतत पैशाच्या भविष्याचा चिंता करत राहतो. आजचं सुख बाजूला ठेवून तो नेहमी उद्याचा विचार करतो. दुसरा मित्र साधं जगतो. आई वडिलांशी बोलतो, मित्राबरोबर हसतो, लहान लहान क्षणात आनंद शोधतो. एक दिवस पहिल्या मित्राला कळतं की त्याच्या जवळचा माणूस अचानक गेला. तेव्हा त्याला जाणवतं की उद्यासाठी जगताना आजचे क्षण हातातून निसटले. तेव्हा कळलं आयुष्य थोडकं आहे, म्हणून ते आज हसून खेळून नक्कीच घालवायचं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, उद्याचा विचार करावा माणसाने, पण त्यासाठी आजचे क्षण, आजचे आनंद हे घालवू नये. आनंद नसेल आयुष्यामध्ये तर असं नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर तू आनंद शोधायला लागलास तर कुठेच तुला त्या गोष्टींचा त्रास होणार नाही. काही गोष्टी न कळत सोडून द्यायच्या, तर काही गोष्टी मनापासून करायच्या, पण नक्कीच त्यासाठी आपलं आजचा दिवस आणि आजचं आनंद ते घालवायचं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतेही दुःख राहिले नसते. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. कधीच कळलं नसतं. अगदी स्पष्टपणे सोप्या शब्दात सांगायला गेलो तर जर आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली असती तर आपल्याला कधीही दुःख अनुभवायला लागलं नसतं. पण मग आनंदाची किंमत कळली नसती. दुःखामुळे माणूस थांबतो, विचार करतो, मजबूत होतो आणि जेव्हा दुःखानंतर सुख येतं तेव्हा त्याची खरी मजा कळते, तेव्हा त्याची खरी किंमत कळते. म्हणजेच दुःख आणि सुख हे एकामेकांशी अपूर्ण आहेत, एकामेकांशिवाय अपूर्ण आहेत. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळेच माणसाला सुखाचे खरे मोल समजते. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळेच माणसाला खरे सुख आणि खरे दुःख आणि खरे सुख समजते. मनाला लागेल असं एक उदाहरण तुला सांगतो. समजा एखादं मूल नेहमीच जिंकत राहिलं, त्याला कधी हारावं लागलं नसतं तर जिंकण्याचा आनंद त्याला वाटलाच नसता. पण एकदा का ते हसतं, रडतं, प्रयत्न करतं आणि पुन्हा जिंकतं तेव्हा त्या विजयाचा समाधान वेगळाच असतो. तसंच आयुष्यातही आहे. थोडं दुःख नसतं तर सुख शब्द राहिलाच नसता, भावना ही राहिलीच नसती. आज जर प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर देवाचं अस्तित्व सुद्धा नसतं, आपल्या परमेश्वराचं अस्तित्व सुद्धा नसतं. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये पूर्णपणे समजावून सांगणार आहे. स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये समजावून सांगणार आहे. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. अगदी सोप्या शब्दात सांगायला गेलो तर आयुष्यात कधी कधी अचानक अडचणी येतात. त्या अडचणी आपल्याला नको असतात, पण त्या मुद्दामच येतात असं वाटतं. या कठीण
कठीण काळात कोण आपल्यासोबत उभं राहतं आणि कोण दूर जातं हे स्पष्ट दिसतं. सुखात सगळे आपले वाटतात, पण दुःखातच खरे आपले ओळखता येतात. म्हणून नियती अशा अडचणी देऊन माणसाला नक्कीच माणसाची खरी ओळख करून देते. अडचणी माणसाची खरी ओळख करून देते. त्या काळातच खरे आपले आणि परके यातील फरक आपल्याला समजतो. नक्कीच समजा एखाद्या माणसाची नोकरी अचानक जाते. सुखात रोज फोन करणारे काही मित्र हळूहळू गायब होतात, पण एक दोन माणसं शांतपणे त्याच्या पाठीशी उभी राहतात, धीर देतात, मदत करतात, विश्वास देतात. तेव्हा त्याला कळतं की नियतीने दिलेली अडचण ही शिक्षा नव्हती, तर खरी माणसं ओळखण्याची संधी होती. आणि एखादी गोष्ट घडते ते आपल्या हितासाठी, एखादी गोष्ट घडते तर ते खरं तर आपल्याला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी. नक्कीच आज ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी, त्या गोष्टीतून खरी शिकवण देण्यासाठी. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगणार आहे. तू फक्त एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. तू फक्त एकदा मन लावून ऐकून बघ. स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतील. पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे. या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्येच दुःख का? नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते? नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का? अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक. आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. दुसऱ्याचं ऐका. दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका. पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा. त्याआधी आचरणात आणू नका. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाहीये की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत. आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे. आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत. त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत. कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. कारण की तिथे
परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत, तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय, तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच, सुरुवातीला कठीण वेळ येणारच, पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही, कठीण वेळेची किंमत आपल्याला लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना, तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ, त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता यापुढील सांगणार आहेत ते गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस, कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे, आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही, या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या पुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस, या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस, म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक. भाग्यवंत 100% ठरशील. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे, या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही, आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तर आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही, तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये 2 अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी 2 मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार, पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग, समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव, जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा, सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ
आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत, ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे, थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला